students, I am Ghazala Sheikh. Welcomes you all in our YouTube channel SS Science Academy. In today's video, we have to see the gravitation's numerical part 3. This video is specially made for class 10th of Maharashtra State Board for English and semi-English medium students. Before getting started, please do subscribe my channel, like, and if you have any doubts, then comment. In this video, we have to solve these two numericals, that is question number 5e and question number 5f. In question number 5e, a ball falls off a table and reaches the ground in 1 second, which means here time is given. Assuming g is equal to 10 meter per second square, acceleration due to gravity is also given. Calculate its speed on reaching the ground and the height of the table. That is, here we have to find out speed and height. So let us solve this problem. तर नेक्स्ट आपल्याला ज्या न्यूमरिकलचं आन्सर पाहायचं ते म्हणजे क्वेश्चन नंबर 5e, प्रश्न क्रमांक 5u, पेज नंबर 15 वरती. काय म्हणतोय पहा, एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोहोचतो. अँड अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. मीन्स सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम दिले 1 सेकंड. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणतोय की जी बरोबर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल तर, ॲज्युमिंग जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड, म्हणजे जीची व्हॅल्यू दिली आपल्याला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुढे काय म्हणतोय बघा, टेबलाची उंची व चेंडूची जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल. पहा, टेबलाची उंची काढायची आपल्याला आणि त्याचा वेग काढायचा आहे. हाऊ लॉंग विल कॅल्क्युलेट इट्स स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड अँड द हाईट ऑफ द टेबल. सो यस, जर आपण फाइंड आउट केलं तर आपल्याला हाईट भेटून जाईल. ठीक आहे. आणि आपल्याला आणखी काय फाइंड आउट करायचं असेल तर काय म्हणले, ग्राउंड अँड द हाईट ऑफ द टेबल, स्पीड आणि त्याची हाईट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्पीड फाइंड आउट करायची आहे अँड देन आपल्याला त्याची हाईट फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. त्याचा वेग आणि त्यानंतर आपल्याला त्याची उंची काढायची आहे. हे आपल्याला दिलेल्या किमती आहेत. टी बरोबर 1 सेकंद दिले, जी बरोबर 10 मीटर पर सेकंडचा वर्ग दिले. आपल्याला इथं जे सूत्र वापरायचे आहेत ते तुम्हाला जे आपण यूज केलेले आहेत ते म्हणजे व्ही बरोबर जी गुणिले टी, आणि दुसरा जे सूत्र आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे व्ही बरोबर व्ही स्क्वेअर बरोबर 2GS. हे दोन फॉर्म्युले आपल्याला इथे यूज करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा वेग काढण्यासाठी आपण पहिलं सूत्र वापरूया, जे काय तर व्ही बरोबर जी गुणिले टी. जीची किंमत ही माहिती आहे, टीची किंमत ही माहिती आहे. ठेवून द्या. व्ही बरोबर जीची किंमत आहे 10 आणि टीची किंमत आहे 1. म्हणजे सरळ सरळ त्याची जी वेलॉसिटी आहे, स्पीड आहे, वेग आहे, ते आपल्याला भेटून जाईल 10 मीटर पर सेकंड. आता आपल्याला त्याची हाईट काढायची आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करावं लागेल. तर काय होऊन जाईल, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू GS. आपल्याला यस काढायचं आहे. या 2 जीला इकडे पाठवा, गुणाकारात आहे तिकडे येऊन भागाकारात, मल्टिप्लिकेशनमधलं डिव्हिजनमध्ये येऊन जाईल. म्हणजे फॉर्म्युला होऊन जाईल यस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन 2G. पुट ऑल दिस व्हॅल्यूज, सगळ्या किमती ठेवून द्या. व्हीची किंमत इथं आपण काढली आहे, तर 10 स्क्वेअर डिवायडेड बाय 2. जीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 10. पुट करा. यू ऑल नो दॅट द स्क्वेअर ऑफ 10 इज 100. 10चा वर्ग 100. 2 गुणिले 10 म्हणजे सरळ सरळ 100 भागिले 20 होऊन जाईल. हे कटून गेलं म्हणजे यस बरोबर 5 मीटर. म्हणजे यस बरोबरच काय आहे आपली तर उंची, म्हणजे किती येऊन जाईल, त्या वस्तूची त्या टेबलाची उंची किती असेल तर 5 मीटर. द हाईट ऑफ टेबल इज 5 मीटर अँड द वेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज 10 मीटर पर सेकंड. त्या वस्तूचा वेग असेल, त्या चेंडूचा वेग असेल 10 मीटर पर सेकंड. ठीक आहे. तर चेंडूचा वेग असेल 10 मीटर पर सेकंड आणि त्या टेबलाची उंची असेल 5 मीटर. इन क्वेश्चन 5th F, the masses of the earth and the moon are 6 into 10 raised to 24 kilogram and 7.4 into 10 raised to 22 kilogram. That is mass of moon and mass of earth and mass of moon is given respectively. The distance between earth and moon
is 3.84 into 10 raised to 5 kilometer. Calculate the gravitational force of attraction between the two. Here universal gravitational constant is given. This numerical is based on universal law of gravitation. Here we have to use universal law of gravitation and find out the gravitational force. Let us see. Now we have to see the answer of question number 5F given on page number 15. प्रश्न क्रमांक 5 उ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5 ऊचं उत्तर आपल्याला या व्हिडिओत पाहायचं आहे. गिवन काय काय दिलंय आपल्याला ते पाहून घ्या. मास ऑफ अर्थ पृथ्वीचं वस्तुमान दिलंय, मास ऑफ मून चंद्राचं वस्तुमान दिलंय आणि त्या दोघांमधील डिस्टन्स अंतर दिलंय. तर मास ऑफ अर्थ मी डिनोट करतेय ME ने. तुम्ही M1 किंवा M2 पण यूज करू शकता. आपल्याला समजावं म्हणून मी मास ऑफ अर्थ जे तुम्हाला दिले 6 into 10 raised to 24 6 into 10 raised to 24 kg 6 गुणिले 10⁻24 किलोग्राम. आणि चंद्राचं वस्तुमान मास ऑफ मून मी डिनोट करत आहे MM ने. हे दिले तुम्हाला 7.4 into 10 raised to 22 किलोग्राम. त्यानंतर या दोघांमधील डिस्टन्स जे आहे ते तुम्हाला दिले R ने आपण जे डिनोट करणार आहोत 3.84 3.84 गुणिले 10 raised to 5 किलोमीटर. Now students be careful. Here distance is given in kilometer. We have to convert this into meter. To convert this into meter we have to multiply this term by 1000. विद्यार्थ्यांनो इथे लक्ष द्या. इथे जे अंतर आहे ते किलोमीटरमध्ये दिले, याला आपल्याला मीटरमध्ये घ्यावं लागेल आणि याला मीटरमध्ये करण्यासाठी याला आपल्याला 1000 ने गुणावं लागेल. म्हणजे 10 raised to 3 ने गुणावं लागेल. 10चा 3रा घात आणि 10चा 5वा घात. पहा मी याला असं लिहून दाखवते तुम्हाला. 10.84 गुणिले 10चा 5वा घात. याला मला मीटरमध्ये करायचं म्हणून मी याला 10च्या 3ऱ्या घाताने म्हणजेच 1000 ने गुणायला लागले. 5 अधिक 3 किती होऊन जातील तर 8. पूर्ण न लिहिता मी डायरेक्ट याला करायला लागले 8. म्हणजे हे होऊन जाईल मीटर. नाही समजलं तर परत पॉज करून थोडंसं बॅक घ्या आणि पहा. 3.84 गुणिले 10चा 8वा घात मीटर. आणखी एक किंमत आपल्याला दिलेली, आणखी एक व्हॅल्यू दिलेली आहे G इज इक्वल टू 6.7 इंटू 10 raised to -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. जिची किंमत दिली 6.7 गुणिले 10चा -11वा घात न्यूटन मीटरचा वर्ग पर किलोग्रामचा वर्ग. आपल्याला काढायचं आहे गुरुत्वीय बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वी हॅव टू फाइंड आउट. यू ऑल नो द फॉर्म्युला ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज F इज इक्वल टू G M1 into M2. हियर M1 इज अ मास ऑफ अर्थ and M2 is a mass of moon, and of course the distance is R square. Put all these value in the formula. F is equal to, you know the value of G is 6.7 into 10 raised to -11 into mass of earth is 6 into 10 raised to 24. Mass of moon is 7.4 into 10 raised to 22 and divided by 3.84 into 10 raised to 8 होल स्क्वेअर. न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी कधी काय करत जा, जे पॉवर्स आहेत ते सगळे एका ठिकाणी घेऊन टाकत जा म्हणजे सोपं होईल सॉल्व करायला. सो F बरोबर मी सगळे पॉवर एका ठिकाणी घेते आणि नंबर्स एका ठिकाणी. म्हणजे पहिल्यांदा आहे 6.7, त्यानंतर आहे 6 आणि त्यानंतर 7.4 इंटू 7.4. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे 10 raised to -11, त्यानंतर 10 raised to 24 आणि त्यानंतर आहे 10 raised to 22 डिवायडेड बाय 3.84 इंटू 3.84. याचं स्क्वेअर आहे म्हणून मी डबल लिहायला लागले आणि 10 raised to 8चा स्क्वेअर होऊन जाईल 10 raised to 16. तर पहा घातांक जे पॉवर्स आहेत ज्यांची साईन सेम आहे त्यांची ॲडिशन होईल, डिफरंट असेल तर सबस्ट्रॅक्शन. जर चिन्ह सारखे असतील घातांकाचे तर बेरीज आणि वेगळे असतील तर वजाबाकी. या दोघांची चिन्ह सारखं आहेत, साईन सेम आहेत, तर या दोघांची ॲडिशन बेरीज होऊन जाईल. 24 अधिक 22 म्हणजे 46. 46 मधून 11 गेलेत, 11 गेलेत.
उरलेलं लिहा आणि सोबतच या 3 टर्म्सचं गुणाकार करून घ्या. म्हणजे 6.7 गुणिले 6 गुणिले 7.4. ठीक आहे. दिस मल्टिप्लिकेशन इज 297.48. गुणाकार करून बघू शकता. 46 मधून 11 गेलेत म्हणजे उरलेत 10⁻35 आणि या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते येईल 14.74. ठीक आहे. इंटू 10⁻16. हे 16 या 35 मधून गेलेत. सो वी गॉट 297.48 डिवायडेड बाय 14.74. 16 गेल्यानंतर 35 मधून उरलेत 19. ठीक आहे. आता हे जे 297.48 आहेत, हे पॉईंटमध्ये जर तुम्हाला डिव्हिजन जमत असेल तर खूप छान, पण जमत नसेल तर याला तुम्ही एक वाढवून घ्या, एक डिजिट वाढवून घ्या. आन्सर जवळपास तेवढाच येतो, मार्क्सही भेटतात, काही फरक पडत नाही. याला मी करते 298. हे 48 मीन्स 50s आहेत अँड विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 298 अँड दिस इज ऑफकोर्स approximately equal to 15. So 298 divided by 15 into 10⁻19. If we divide 298 by 15, the answer will be, उत्तर येईल बघा 298 ला 15 ने जर आपण भागलोत तर उत्तर येईल 19.9. आन्सर विल बी 19.9 विच इज ऑफकोर्स हे 10⁻19 जसल्या तसं राहतील. 19.9 म्हणजेच काय तर 20. 19.9 मीन्स ऑफकोर्स इट इज 20, कारण एक आपण इथं पुढं वाढवून घेऊ शकतो. पॉईंटच्या नंतर 5 ने मोठी संख्या असेल तर समोरच्या डिजिटमध्ये 1 वाढून घेता येते. सो 20 इंटू 10⁻19 न्यूटन इतकंही उत्तर सफिशियंट आहे आन्सर. किंवा हे 0 काढून तुम्ही इथं 1 वाढवून घेऊ शकता. F इज इक्वल टू 2 इंटू 10⁻, या 0ला मी इथं वाढवत आहे म्हणजे हे 19चे होऊन जातील 20. 10⁻20 न्यूटन. दोन्हीपैकी कोणताही आन्सर लिहिला तरी मार्क्स भेटेल. हे झालं आपलं आन्सर. म्हणजे अर्थ अँड मून यामधील ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असेल तर 2 इंटू 10⁻20 न्यूटन. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी ग्रॅव्हिटेशन्स chapter related question and answer queries asked by the students in comments. So please subscribe my channel, like, and if you have any doubt then comment. So do join us in the next video.